प्यारे बच्चों, आप सबको भी स्वागत है। हम तो पिछली क्लास में भीम और राक्षस इस पाठ के बारे में अध्ययन कर रहे थे। पहला यहाँ भीम और राक्षस पाठ में हम तो एक ब्राह्मण का परिवार को देख लिया था। ब्राह्मण के घर में सभी लोग रो रहे थे और वहाँ एकांकी का पहला पर्दा उठने से सभी कोई भी बातचीत करते हुए ज़ोर से रो रहे थे। और ब्राह्मण की पत्नी ने कहता है कि मैं जाऊंगी, मुझे जाने दो, अब बेटी तो बड़ी हो गई है, उसने संभाल में कोई भी कठिनाई नहीं है, मैं जाऊंगी। इस तरह ब्राह्मण की पत्नी ने बताते हैं। तब ब्राह्मण ने कहता है कि मैं जाऊंगा, अभी उतना बड़ी बेटी नहीं हुआ है, उसका शादी करने वक्त माँ को पूछताछ करता है, इसलिए मैं जाऊंगा। इस तरह ब्राह्मण ने बताता है। तब ब्राह्मणी नहीं, आप चले गए तो इस घर का सौभाग्य ही चला जाएगा, इसलिए मैं जाऊंगा। इस तरह बार बार दोनों के बीच में बातचीत होते रहता है। तब उनका पुत्र ने ना पिता को जाने दूंगा ना माता को मैं जाने दूंगा, मैं जाऊंगा। इस तरह वो ब्राह्मण की पुत्री ने वहाँ बताते हैं। तब माँ ने जोर से रोने लगती है, ऐसा पाप मैंने क्या किया है, मैं रहने वक्त ही मेरा पुत्री का अंत हो। इस तरह जोर से रोने लगता है। तभी बाहर से भीम और कुंती उनके घर आ जाता है और उनका बार बार उन्होंने प्रश्न पूछता है, आपका विपद क्या आया है, बताओ। तब ब्राह्मण ने कहता है कि मेरा सौभाग्य ही इतना है, आपको क्या बताना है। यहाँ इस मिट्टी को छोड़कर जाने का मैं बार बार सोचता हूँ, मगर जाने का हिम्मत ही नहीं होता है। इस तरह ब्राह्मण ने बताता है। तब कुंती ने पूछता है कि तो मत बताओ, मैं अपने पुत्र से पूछूंगा। इस तरह कुंती ने बताते हैं। बाद में ब्राह्मण ने बताता है कि आप तो हमारे घर के मेहमान हो, मेहमानों को खुशी देना है, अपने दुख में उनको भी दुखी नहीं बनाना है। इस तरह वो बताता है। तब ब्राह्मण की पत्नी ने बताता है कि उनको वो भी परदेश है, उनको बताओ। तब ब्राह्मण ने बताता है कि इस राज्य में एक राक्षस है, उसको हम सब लोग बक कहते हैं और उसका पूरा नाम है बकासुर। तब भीम ने कहता है कि वो क्या करता है। उन्होंने कहता है कि वो नगर का रक्षा करता है, राक्षस नगर का रक्षा करता है और आपसे उसका कोई भी अपराध हुआ है, वो इस नगर को छोड़ कर जा रहे हैं क्या। इस तरह उनको उसके बारे में पूछा है। तब ब्राह्मण ने बताता है कि नहीं, हम इस शहर में रहने वाला सब लोग एक क्या किया है, व्यवस्था किया है, सभी मिलकर एक व्यवस्था किया है। हर रोज़ उस राक्षस को एक गाड़ियन, 2 भैंस, एक मनुष्य को भेजना, तब वो इस नगर का रक्षा करता है। तब भीम ने बताया कि हाँ, मुझे आपका रोने का मालूम हुआ, आज आपकी बारी है, इसलिए आप सभी रो रहे हैं ना। इस तरह भीम ने उनसे पूछा है। तब ब्राह्मण ने बताया कि हाँ, आज हमारे बारी है, इसलिए हम सभी इस तरह कर रहे हैं। तब भीम ने पूछा है, अपने जगह किसी को भी यहाँ बेच सकता है। तब वहाँ ब्राह्मण ने बताया कि हाँ, बेच सकता है, किसके पास धन है और लोग एक मनुष्य को खरीदारी कर बेच सकता है। तब भीम ने मुस्कुराते हुए कहते हुए कि यहाँ कितना स्नेह और रिश्तेदार परस्पर संबंध नहीं है, इसलिए लोगों में कोई भी एक इकट्ठता नहीं है। इस तरह भीम ने उनको बताता है। वहाँ तक तो हम कल अध्ययन किया था। अब आइए देखिए बच्चों क्या हुआ है। पेज नंबर 61 ಪುಟ ಸಂಖ್ಯೆ 41 ಮಕ್ಕಳೇ ಈ ಕಡೆಯಿಂದ ನೋಡ್ರಿ। भीम कब से ऐसा होता आ रहा है। देखो भीम ने आगे ब्राह्मण को प्रश्न पूछता है, आप लोग कितने दिनों से उस राक्षस को खाना भेज रहे हैं। ಮತ್ತು ಭೀಮ ಕೇಳ್ತಾನ, ನೀವು ಎಷ್ಟು ದಿನಗಳಿಂದ ಆ ರಾಕ್ಷಸಿಗೆ ಊಟ ಹಾಕ ಕುಂತಿರಪ್ಪ ಅಂತ ಮತ್ತೆ ಭೀಮ ಬ್ರಾಹ್ಮಣಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಹಾಕ್ತಾನ। ಅವಾಗ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೋಡ್ರಿ, पिछले 40 वर्ष से पिछले हम लोग
40 वर्ष से उनको खाना भेज रहे हैं. ಕಳೆದ 40 ವರ್ಷಗಳಿಂದ ಆ ರಾಕ್ಷಸಿಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಆಹಾರ ನೀಡಾಂತೀವಿ ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಕ್ಕಳೇ, ಆವಾಗ ಭೀಮ ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ, हंसकर बड़े बहादुर हो तुम लोग. अरे 40 वर्ष में कोई एक भी आदमी ऐसा नहीं पैदा हुआ जो उस राक्षस को पाठ पढ़ा सकता हो. अगर तुम हिम्मत करे तो उसे मार सकते हो. देखो, भीम ने हंसकर कहता है कि बड़े बहादुर लोग हो आप लोग. अरे 40 वर्षों से आप उस राक्षस को पेट भरते आ रहे हो, एक आदमी भी इस मिट्टी में पैदा नहीं हुआ उसका पाठ सिखाने का. इस तरह भीम ने उनको प्रश्न पूछता है, आगे बताता है कि अगर आप हिम्मत करें तो उसे आप लोग मार सकते हो. ಮತ್ತು ಭೀಮ ಹೇಳ್ತಾನ, ನೀವು ಬಹಳಷ್ಟು ಧೈರ್ಯಶಾಲಿಗಳು, ಪ್ರತಿಭಾವಂತರು, ಕಳೆದ 40 ವರ್ಷಗಳಿಂದ ಆ ರಾಕ್ಷಸಿಗೆ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿಸಾತ್ತೀರಿ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಊರೊಳಗೆ ಎಂಥ ಜನ ಇದ್ದೀರಿ, ಎಂಥ ಒಂದು ನೀವು ಶೂರರು, ಪರಾಕ್ರಮಿಗಳು, ಎಂಥ ದುರ್ದೈವಿಗಳು ನೀವು ಅಂತಂದು ಬೈತನ. ಜೊತೆಗೆ 40 ವರ್ಷದಿಂದ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನು ಈ ಮಣ್ಣಿನೊಳಗೆ ಹುಟ್ಟಿಲ್ಲ, ಆ ರಾಕ್ಷಸಿಗೆ ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸವ, ಅದನ್ನು ಹೊಡೆದು ಹಾಕುವಂಥ ಒಬ್ಬ ಗಂಡು ಇಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿಲ್ವಾ ಅಂತಂದು ಭೀಮ ಬ್ರಾಹ್ಮಣಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾನ. ಜೊತೆಗೆ ನೀವೇನಾದರೂ ಧೈರ್ಯ ತೆಗೆದುಕೊಂಡ್ರೆ ಆ ರಾಕ್ಷಸನ ಏನು ಮಾಡ್ಬೋದು, ಕೊಲ್ಲಬಹುದು ಅಂತ ಭೀಮ ಹೇಳ್ತಾನೆ. ಮಕ್ಕಳೇ, ಅವಾಗ ಕುಂತಿ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ ನೋಡ್ರಿ, सुनो भाई तुम चिंता मत करो, उठो, खाओ पियो जाओ बहन, तुम रसाई में जाओ और बेटी तुम अपना काम देखो, कल तुमसे कोई नहीं जाएगा. देखो आगे वो बताता है कि सुना भाई तुम तो चिंता मत करो, तुम तो क्या करो, खाओ पियो और आराम से रहो. बहन तुम तो रसोई में जाओ और खाना पकवाओ. बेटी तुम भी अपना काम करो, कल तुमसे कोई भी वहाँ नहीं जाएगा. इस तरह कुंती ने उन सबको भी क्या करता है, खुशी करता है, उन सबको भी सांत्वना देता है. ಕುಂತಿ ಹೇಳ್ತಾಳ, ಕೇಳ್ರಿ ನೀವೆಲ್ಲ, ಅಣ್ಣ ನೀವು ಹೋಗಪ್ಪ, ಚಿಂತೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಡ, ಆರಾಮಾಗಿ ಊಟ ಮಾಡು, ನೀರು ಕುಡಿ, ಖುಷಿಯಿಂದ ಇರು. ಹೋಗಿ ತಂಗಿ, ನೀ ಅಡುಗೆ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಅಡುಗೆ ಮಾಡುವ. ತಂಗಿ ನೀನು ನಿನ್ನ ಕೆಲಸ ಸಂಭಾಳಿಸ್ಕೊ ಹೋಗುವ. ನಾಳೆ ನಿಮ್ಮ ಮನೆಯೊಳಗಿಂದ ಯಾರೂ ಆ ಒಂದು ರಾಕ್ಷಸನ ಕಡೆ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ ಅಂತಂದು ಕುಂತಿ ಹೇಳ್ತಾಳ. ಅವಾಗ ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಕ್ಯಾ 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 कहते कहा तुमने बहन, हम में से कोई नहीं जाएगा. देखो ब्राह्मण ने चकित होकर वहाँ प्रश्न पूछा है, क्या क्या कहा तुमने बहन, ಏನು ಹೇಳಂತಿ सहोदरी ನೀನು, हमसे कोई नहीं जाएगा, हमारे घर में कोई उस राक्षस के पास नहीं जाएगा, ನಮ್ಮನೆಯೊಳಗಿಂದ ಯಾರೂ ಆ ರಾಕ್ಷಸನ ಕಡೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ಏನು ಹೇಳಂತಿ ನೀನು ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕುಂತಿ ಕೇಳ್ತಾನ. ಅವಾಗ ಕುಂತಿ ಹೇಳ್ತಾನ, ಹಾಂ तुमसे कोई नहीं जाएगा, तुमसे तुम्हारे घर में कोई भी वहाँ नहीं जाएगा. ನಿಮ್ಮನೆಯೊಳಗಿಂದ, ಹೌದೌದು ನಿಮ್ಮನೆಯೊಳಗಿಂದ ಯಾರೂ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಲ್ಲ ಅಂತಂದು ಮತ್ತೆ ಕುಂತಿ ಹೇಳ್ತಾಳ. ಬ್ರಾಹ್ಮಣ, ತೋ ಕೌನ್ ಜಾಯೇಗಾ ವಹಾ, ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾರು ಹೋಗ್ತಾರಲ್ಲಿ ಅಂತ ಮತ್ತೆ ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪ್ರಶ್ನೆ ಹಾಕ್ತಾನೆ. ಮಕ್ಕಳೇ, ಅವಾಗ ಕುಂತಿ ಹೇಳ್ತಾಳ, कुंती मेरा यहाँ बेटा, यहाँ अधिकार है ना, यहाँ मेरा बेटा, मेरा तो 5 बेटे है ना, देखो यहाँ मेरा बेटा है ना, वहाँ जाएगा, मेरे तो 5 बेटे है ना. ಮತ್ತು ಅವಾಗ ಹೇಳ್ತಾಳ, ಕುಂತಿ ಹೇಳ್ತಾಳ, ಹೌದೌದು ನಿಮ್ಮೊಳಗಿಂದ ಯಾರೂ ಹೋಗಲ್ಲ, ಈ ನನ್ನ ಮಗ ಅದಲ್ಲ ಇವ ಹೋಗ್ಕನ, ನನಗೆ ಒಟ್ಟು ಎಷ್ಟು ಗಂಡು ಮಕ್ಕಳದಾರ, 5 ಜನ ಗಂಡು ಮಕ್ಕಳಿದಾರ ಅಂತ ಒಂದು ಕುಂತಿ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಮಕ್ಕಳೇ ಮುಂದೆ ನೋಡ್ರಿ, ब्राह्मण तत्काल नहीं यह नहीं हो सकता है, हमारी बारी हो और तुम्हारा बेटा जाए. देखो ब्राह्मण ने कहता है कि तत्काल एक क्षण के लिए वो स्तब्ध हो सकता है, तब होता है. और आगे वो बताता है कि नहीं यहाँ नहीं हो सकता है, यहाँ हमारी बारी आया है और तुम्हारा बेटा वहाँ जाए, ये कभी भी नहीं हो सकता है. ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನ, ಒಂದು ಕ್ಷಣ ನಿಂದಿರ್ತಾನ, ಇಲ್ಲ ನೀವು ನಮ್ಮ ಒಂದು ಅಲ್ಲಿ ಸರದಿ ಬಂದೈತಿ, ನಮ್ಮ ಸರದಿ ಬಂದಾಗ ಅದು ನೀವು ನಿಮ್ಮ ಮಗನಲ್ಲಿ ಕಳಿಸೋದು ಭಾಳಷ್ಟು ತಪ್ಪು, ನೀವು ಅಲ್ಲಿ ಹೋಗೋದು ಬೇಡ ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನ. ಅವಾಗ ಕುಂತಿ ಹೇಳ್ತಾಳ, अब तुम चुप रहो, क्यों बेटा तुम तैयार हो ना. देखो कुंती ने उस ब्राह्मण को कहते हुए, तुम चुप रहो भाई, क्यों बेटा तुम जाते हो ना, तुम तैयार हो ना. ಮತ್ತು ಕುಂತಿ ಹೇಳ್ತಾಳ, ಸಹೋದರ ನೀ ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ದು ಬಿಡಪ್ಪ, ಏನು ಮಗು, ಏನು ಭೀಮಾ ನೀನು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಕ್ಕೆ ಸಿದ್ಧನಿದೆಯಲ್ಪ,
ಅಂತಂದು ಕುಂತಿ ಕೇಳ್ತಾಳ. ಅವಾಗ ಭೀಮ ಹೇಳ್ತಾನ, ತಯಾರ್ माँ, जब से बकासुर का नाम सुना है मेरी भुजाएं पटक रही है, मेरा नेत्र उसे देखने को उतावले हो रहे हैं. वहाँ माँ जहाँ हम रहे वहाँ बकासुर किसी को सता सकेगा. देखो आइए, भीम ने कहता है कि तैयार माँ, मैं तो जाने के लिए सिद्ध है. और जब से बकासुर का नाम सुना है तब से मेरा भुजाएं पटक रहे हैं, उसे मारने के लिए मेरा भुजाएं पटक रही है और मेरा नेत्र उसे देखने के लिए उतवाले यानी आश्चर्य यानी वहाँ चटपटा हो रहा है. और हम लोग जहाँ रहते हैं वहाँ राक्षस किसी को भी सता सकते हैं. इस तरह भीम ने अपने माँ को यहाँ बताते हैं. और भीम अपने माता के साथ ब्राह्मण को भी बताते हैं, ತಾಯಿ ನಾನು ಹೋಗಕ್ಕೆ ಸಿದ್ಧನಿದ್ದೀನಿ. ಯಾವಾಗ ನಾ ಒಂದು ಬಕಾಸುರನ ಹೆಸರು ಕೇಳಿದೆ ಆಗ ನನ್ನ ಒಂದು ಭುಜದ ಒಂದು ಬಾಹುಗಳು ಚಟ್ಪಟ್ಸವಂಥವು. ಯಾವಾಗ ಆ ರಾಕ್ಷಸನ ಕೊಲ್ತೇನೋ ಅನ್ನೋ ಒಂದು ಕಡೆ ಚಟ್ಪಟ್ಸವಂತರ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಆ ರಾಕ್ಷಸ ನೋಡಬೇಕನ್ನೋ ಒಂದು ಇಚ್ಛೆಯಿಂದ ನನ್ನ ಒಂದು ಕಣ್ಣುಗಳು ಚಟ್ಪಟ್ಸವಂಥವು. ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮಂಥ ಒಬ್ಬ ರಾಜ ಮಹಾರಾಜರು ಇರುವಂಥ ಮಾರ್ಗದೊಳಗೆ ಬಕಾಸುರನ ಒಂದು ರಾಕ್ಷಸ ಜನರಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡೋದ, ಇದು ಯಾವಾಗಲೂ ಅಸಂಭವ ಅಂತ ಭೀಮ ತನ್ನ ತಾಯಿಗೆ ಹೇಳೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಬ್ರಾಹ್ಮಣಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಮಕ್ಕಳೇ ಕುಂತಿ तुझसे यहाँ आशा थी बेटा. ब्राह्मणी से सुना बहन, अब तुम रोना छोड़कर खुशी खुशी काम में लग जाओ. देखो तब उन्होंने बताया कि तुझसे यही आशा था बेटा, ನಿನ್ನಿಂದ ಇದೇ ಒಂದು ಅಪೇಕ್ಷೆ ನನ್ನೊಳಗಿತ್ತು ಮಗನೇ, ನೀನು ಹೋಗಿ ಬರ್ತೀಯ ಅನ್ನೋದು. ब्राह्मणी से सुना बहन, देखो मेरा बेटा का यह बात सुना है, अब तुम रोना छोड़कर खुशी खुशी से काम लगा दो, लग जाओ. ಮತ್ತು ಅವಾಗ ಹೇಳ್ತಾರ, ನೀ ಎಲ್ಲ ಅಳೋದನ್ನು ಬಿಟ್ಬಿಡು ತಂಗಿ, ಹೋಗುವ ನಿನ್ನ ಒಂದು ಕೆಲಸ ಕಾರ್ಯದೊಳಗೆ ನೀ ಏನು ಮಾಡು, ತೊಡಗಿ ಹೋಗು ಅಂತ ಒಂದು ಕುಂತಿ ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳ. ಮಕ್ಕಳೇ ನೋಡ್ರಿ, ಬ್ರಾಹ್ಮಣಿ नहीं नहीं बहन, यहाँ कैसा हो सकता है, यहाँ तो पाप है. तुम हमें अपने बातों से क्या कर रहा है, मुँह को छुपा रहे हो. इस तरह ब्राह्मण की पत्नी ने वहाँ कहते हैं, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಸಹೋದರಿ, ನೀವೇನೋ ನಮ್ಮನ್ನು ಸಂಕಟದೊಳಗೆ ಹಾಕವಂತೀರಿ, ನಮ್ಮ ಒಂದು ಅಲ್ಲಿ ಸರದೈತಿ, ನಾವು ಹೋಗಬೇಕು, ನಮ್ಮ ಒಂದು ಪಾಳೆ ಇದೆ, ನಾವು ಹೋಗಬೇಕು, ನಿಮ್ಮನ್ನು ಕಳಿಸಿರೋದು ನಮಗೆ ಪಾಪ ಆತತ್ತ, ಅದರೊಳಗೆ ಸಂಕಟದೊಳಗೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಹಾಕಿ ನಾವಲ್ಲಿ ಹೋಗೋದು ಇನ್ನೊಂದು ದೊಡ್ಡ ಮಹಾಪರಾಧ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ನೀವು ಹೋಗೋದು ಬೇಡ, ನಾವು ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂತ ಮತ್ತೆ ಒಂದು ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಹೇಳ್ತಾಳ. ಅವಾಗ ಕುಂತಿ ಹೇಳ್ತಾಳ, ಓಹೋ ಮೇರಾ ಬೇಟಾ, ओहो मेरे बेटे की बात सुनी, वहाँ बड़ा वीर है, क्या पता राक्षस को मार डाले. देखो आइए, कुंती ने बताया कि ओहो आप ये सोच रहे हैं कि उसको कोई भी तकलीफ़ हो, इसका चिंता मत करो. मेरा बेटा का अब तक उनकी बात सुनी है कि नहीं, वो बहुत बड़ा वीर है, क्या पता वो राक्षस को क्या करेगा, मार डालेगा. ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಅಯ್ಯೋ ನೀನೇನ ಅಂತಿ, ನನ್ನ ಮಗನ ಮಾತ್ರ ಕೇಳಿದಿಲ್ವಾ, ನನ್ನ ಮಗ ಬಹಳಷ್ಟು ವೀರ ಪರಾಕ್ರಮಿ ಶೂರದನ, ಅವ ನಾಳೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನೋ ರಾಕ್ಷಸನ ಕೊಂದರೂ ಕೊಲ್ಬೋದು, ನೀವು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡ ಅಂತ ಮತ್ತೆ ಕುಂತಿ ಆ ಒಂದು ಬ್ರಾಹ್ಮಣಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳ. ಅವಾಗ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ, राक्षस को मार डाले, बात तो तुम्हारी बहन प्रिय लगती है. देखो आगे ब्राह्मण ने कहता कि राक्षस को मार डाले, बात तो तुम्हारी बहन बहुत प्रिय लगती है, ये सुनने के लिए बहुत अच्छा लगता है, मगर राक्षस के सामने जब जाते हैं ना तभी हमारा घबराए उठ जाता है, इसलिए बात सुनने के लिए बहुत मधुर होता है, इसलिए ये बात छोड़ो, हमारा सर्दी है इसलिए हम जाते हैं. इस तरह ब्राह्मण ने वहाँ फिर एक बार वहाँ बताता है. ಮತ್ತು ಅವ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹತ್ರ, ನಿನ್ನ ಮಗ ರಾಕ್ಷಸನ ಕೊಲ್ತಾನಲ್ವಾ, ಕೇಳಕ್ಕೆ ಭಾಳಷ್ಟು ಇಂಪೈತಿ, ಆದ್ರೆ ರಾಕ್ಷಸನ ಎದುರಿಗೆ ಹೋದಾಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಎಲ್ಲ ಒಂದು ಧೈರ್ಯ ಕಳ್ಕೊಂಡು ನಾವು ಗಾಬರಿಯಿಂದ ನಡುಗ್ತೀವಲ್ಲ, ಆಗ ಗೊತ್ತಾಗತ್ತ ಅಂತಂದು ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನ. ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಹೇಳ್ತಾರ, ಬ್ರಾಹ್ಮಣಿ तुम्हारा दिल बहुत बड़ा है बहन, भगवान तुम्हारे बेटे की रक्षा करेगा. देखो सिद्ध हो जाता है, दोनों भी ब्राह्मण और ब्राह्मण का ब्राह्मणी दोनों उनको भीम को भेजने के लिए सिद्ध होता है.
तुम्हारा दिल बहुत बड़ा है, आपका हृदय है ना वो बहुत बड़ा है। भगवान तुम्हारा बेटे की रक्षा करेगा। आपका बेटे की रक्षा भगवान अवश्य करेगा। इस तरह वो ब्राह्मणी ने आगे वो बताते हैं। ಮತ್ತು ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಹತ್ರ ನಿನ್ನ ಒಂದು ಹೃದಯ, ನಿನ್ನ ಒಂದು ಮನಸ್ಸು ಬಹಳಷ್ಟು ವಿಶಾಲವಾಗಿದೆ, ನಿನ್ನ ಒಂದು ಮಗನ ಆ ದೇವರು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನ ಅಂತಂದು ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಹತ್ರ ಲಡ್ಕಿ बुआ बुआ तुम कितनी अच्छी हो, बुआ बुआ तुम तो कितनी अच्छी हो, हमारा संकट को दूर करवाए, बुआ तुम तो बहुत बड़ी अच्छी हो। ಅವಾಗ ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಅತ್ತಿ ಅತ್ತಿ ನೀ ಭಾಳಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯದಿ, ನಮ್ಮಲ್ಲಿರುವಂಥ ಒಂದು ಸಂಕಟನ ಎಲ್ಲನೂ ದೂರ ಮಾಡಿದೆ ಅತ್ತಿ, ನೀ ಭಾಳ ಚಲೋ ಅದಿ ಅಂತಂದು ಆ ಒಂದು ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮಗಳು ಹೇಳ್ತಾಳೆ। ಅವ ಕುಂತಿ हंसती हुई पगली जा रसोई में माँ की मदद कर और भीम तू जा कल की तैयारी कर। देखो आगे कुंती ने बताया कि हंसती हुई पगली जा रसोई में माँ को मदद करो और भीम तू भी जा कल की तैयारी कर। ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾಳೆ ನಕ್ಕೊಂತ ಅಯ್ಯೋ ಹುಚ್ಚಿ ಹೋಗು, ನಿಮ್ಮ ತಾಯಿಗೆ ಹೋಗಿ ಅಡುಗೆ ಮನೆಯೊಳಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡು, ಭೀಮ ನೀನು ಹೋಗು ಸಿದ್ಧನಾಗು, ನಾಳೆ ಎಲ್ಲ ರಾಕ್ಷಸಿಗೂ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಬುದ್ಧಿ ಕಲ್ಸಕ್ಕೆ ಏನೇನು ಮಾಡಬೇಕು ಸಿದ್ಧತೆನ ಈಗ ಏನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಸಿದ್ಧನಾಗಪ್ಪ ಮಗು ಅಂತ ಕುಂತಿ ಹೇಳ್ತಾಳ। ಭೀಮ್ ಚಲೋ ಮಾ ಚಲೋ ಹಮ್ ದೋನೋ ಚಲೇಂಗೆ। ಇಸ್ ಥರ ಭೀಮ್ನೇ ಆगे बताता है, ನಡಿ ಮಾ ಹೋಗೋಣಂತ ಇಬ್ಬರು ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ। वे तीनों एक और अंदर तथा भीम और कुंती दूसरी और बाहर जाते हैं। पर्दा वहाँ गिर जाता है, एकांकी का पहला दृश्य वहाँ ख़त्म हो जाता है। ब्राह्मण का पत्नी और उसके बेटी तीनों भी अंदर घर के अंदर चला जाता है और कुंती और भीम दूसरी तरफ चला जाता है। वहाँ एकांकी का पहला दृश्य खत्म होता है। वहाँ दूसरा दृश्य ಈ ಭೀಮ ಮತ್ತು ತಾಯಿ ಒಂದು ಕಡೆ ಹೋದ್ರೆ, ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮಡದಿ ಮತ್ತು ಮಗಳು ಅವರೊಂದು ಕಡೆ ಹೋಗ್ತಾರ। ಅವಾಗ ಮೊದಲನೇ ಒಂದು ಏಕಾಂಕಿಯ ಒಂದು ಪರದೆ ನಿಧಾನವಾಗಿ ಸ್ಟಾಪ್ ಆಗುತ್ತೆ ಮಕ್ಕಳ। ಮುಂದೆ ನೋಡ್ರಿ, मंच पर जंगल का दृश्य बकासुर का मकान दिखाई देता है। किले जैसा पर्दा उठने पर भीम मस्ती से इधर उधर घूमते दिखाई दे। भीम चिल्ला रहा है और बीच बीच में अन्न के मुट्ठे भर कांपते रहा है। देखो वहाँ मंच पर थोड़ा सा परिवर्तन, वहाँ एक जंगल का दृश्य, बकासुर का मकान वहाँ दिखा रहा है, यानी मकान का मतलब घर वहाँ दिखाई दे रहा है। और किला जैसा, यानी किला का मतलब कन्नड़ में क्या कहते हैं कोटे, किले जैसे वहाँ दिख रहा है। पर्दा उठने पर भीम ने मस्ती से इधर से उधर से इधर घूमते दिखाई दे रहा है और भीम चिल्ला रहा है और बीच बीच में अन्न को वो मुट्ठे बनाकर वो पांगते रहा है। ಈ ಒಂದು ಎರಡನೇ ಒಂದು ಏಕಾಂಕಿಯ ದೃಶ್ಯ ತೆಗೆದಾಗ ಒಂದು ಕಾಡಿನ ಒಳಗೆ ಒಂದು ದೊಡ್ಡದಾದಂಥ ಒಂದು ಬಕಾಸುರನ ಮನೆ ಹೆಂಗೈತಿ, ಕೋಟೆ ಆಕಾರವಾಗೈತಿ, ರಾಜನ ಒಂದು ಕೋಟೆ ಇದ್ದಂಗೆ ಐತಿ। ಆ ಒಂದು ಪರದೆ ತೆರೆದಾಗ ಭೀಮ ಅಲ್ಲೇ ಈ ಕಡೆಯಿಂದ ಆ ಕಡೆಯಿಂದ ಈ ಕಡೆ ಅಲೆದಾಡ್ತಿದ್ದಾನೆ, ನಡಬರ್ಕ ಜೋರಾಗಿ ಚೀರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಜೊತೆಗೆ ಅನ್ನದ ಮುಟ್ಟಿಗಳನ್ನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಉಂಡಿಗಳನ್ನ ಮಾಡಿ ತಿನ್ನುತ್ತಿದ್ದಾನೆ। ಭೀಮ್ हो 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 हा 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 हो हो हा हा हा, इस तरह जोर से भीम ने वहाँ चिल्ला रहा है। 2 क्षण बाद बकासुर मकान से झांकता है। वहाँ भीम ने जोर से चिल्ला रहा है, हो हा हा हा, हंसना और हो हा हा हा। इस तरह जोर से वो हंस रहा है और 2 क्षण में बकासुर मकान से झांकता है। ಜೋರಾಗಿ ನಗಾವಂತಿರ್ತಾನೆ ಭೀಮ। ಆ ಒಂದು ನಗು ಭಯಂಕರವಾದಂಥ ನಗು ಬಕಾಸುರ ಕೇಳ್ತೈತಿ। ಆಗ ಬಕಾಸುರ ತನ್ನ ಒಂದು ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬಂದು ನೋಡ್ತಾನೆ ಮಕ್ಕಳೇ। बकासुर हो इस आदमी ने शोर मचाया, बड़ा अजीब आदमी है, डरने के बजाय हंसता है, देखता हूँ कौन है वहाँ। देखो बकासुर ने बाहर आता है और बाहर आकर आदमी को शोर मचाना, यानी जोर से वो चिल्ला रहा था ना, इसलिए वो शोर मचाया है। बड़ा अजीब ये आदमी है, और डरने की वजह से क्या कर रहा है, हंस रहा है, देखता है
ಕೌನ್ ಆಯಾ ಹೇ ವಹಾ. ಅವಾಗ ಹೇಳ್ತಾನ, ಈ ಒಬ್ಬ ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾನೆ ಬಕಾಸುರ. ಹೊರಗೆ ಬಂದು ಏನಿದು ವಿಚಿತ್ರವಾದಂಥ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಹೆದರೋದು ಬಿಟ್ಟು ಜೋರಾಗಿ ನಗಾಗುಂತಾನ, ಯಾರಿರ್ಬೋದು ನೋಡ್ರಿ ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಬಕಾಸುರ ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಾನ. ಅವಾಗ ಭೀಮ್ ಅನ್ನ ಕಾಕರ್ ए हा 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 ला 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 खाना का गाना गा. देखो अन्न खाते हुए भीम ने कहते हैं कि ए हा 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 ला 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 खाना का गाना गा. देखो बकासुर को देखते ही भीम ने कहता है कि बाबा बाइले तोइले ಊಟ ಮಾಡು, ಊಟ ಮಾಡಿ ಹಾಡು ಹಾಡು ಅಂತ ಭೀಮ ಆ ಬಕಾಸುರಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ. ಮಕ್ಕಳೇ, ಆ ಬಕಾಸುರ ಏನಂತ ನೋಡ್ರಿ, ए तू कौन है? कोई अजीब नहीं कोई जवाब नहीं देता तो वहाँ सामने आता है. देखो बकासुर ने उनसे प्रश्न पूछता है, ए तुम तो कौन हो? भीम ने कोई भी जवाब नहीं देता है. तब वहाँ उनके सामने ही आ जाता है बकासुर. ए यारो यारो ನೀನು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಭೀಮ ಅದಕ್ಕೆ ಪ್ರತ್ಯುತ್ತರವಾಗಿ ಏನೋ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ಕೊಡೋದಲ್ಲ. ಆವಾಗ ಬಕಾಸುರನ ಆ ಒಂದು ಭೀಮನ ಎದುರುಗಡೆ ಬರ್ತಾನೆ. ಮಕ್ಕಳೇ, ಅವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ನೋಡ್ರಿ, ए गधे मैं तुमसे पूछता हूँ तू कौन है? कोई उत्तर नहीं और दुष्ट सुनता नहीं. भीम उसी तरह चिल्लाता हुआ घूमता रहता है. अरे बदमाश, क्यों तूने बकासुर का नाम नहीं सुना है? देखो तब भीम के सामने बकासुर आकर उनसे कहता है कि ए गधे मैं तुमसे ही पूछ रहा हूँ तो कौन है? तभी भीम ने कुछ भी उत्तर नहीं देता है. अरे दुष्ट, सुनता नहीं? दुष्ट, तुमको मैं बोलने वाला बात नहीं सुन रहा है? तभी भी भीम उसी तरह चिल्ला रहा था और वहाँ घूमते रहता है. तब उन्होंने आगे अंत में बताता है कि अरे बदमाश, क्या तुमने बकासुर का नाम सुना है या नहीं? इस तरह बकासुर ने उनसे प्रश्न पूछा है. ಆಗ ಮಕ್ಕಳೇ, ಆ ಒಂದು ಬಕಾಸುರ ಕೇಳ್ತಾನ, ಏಯ್ ಕತ್ತಿ, ಯಾರು ನೀನು ಅಂತ ಹೇಳಿದಾಗೂ ಏನೂ ಭೀಮ ಹೇಳೋದಿಲ್ಲ, ಸ್ತಬ್ಧವಾಗಿ ಸುಮ್ಮನೆ ಇರ್ತಾನೆ. ಏ ದುಷ್ಟ, ಯಾರು ನೀನು, ಕೇಳೋವಂತಿಲ್ಲ, ಕಿವಿ ಅದಾವ ಇಲ್ಲಿ ನನಗೆ. ಅವಾಗೂ ಭೀಮನಿಂದ ಏನೂ ಒಂದು ಉತ್ತರ ಬರಲ್ಲ. ಕೇವಲ ಅವನ ಒಂದು ಚಿಲ್ಲಾಟ, ಅಲ್ಲೇ ಹ ಹ ಹ ಹೋ 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 ಅನ್ನೋ ಒಂದು ಚಿಲ್ಲಾಟನ ಕೇಳ್ತೈತಿ. ಆ ಕಡೆಯಿಂದ ಈ ಕಡೆ ಅಲ್ದಾಟ ನಡ್ಬರ್ಕ ಅನ್ನ ಒಂದು ತಿನ್ನೋದು ನಡೀತಿರ್ತೈತಿ. ಅರೆ ಬದ್ಮಾಶ್, क्या तुमने सुना बकासुर का नाम नहीं सुना है? इस तरह बकासुर ने उनसे प्रश्न पूछा है. ए ಹುಚ್ಚ, ए ದಡ್ಡ, ए ಬದ್ಮಾಸ, ನೀನು ಬಕಾಸುರನ ಒಂದು ಹೆಸರಾದರೂ ಕೇಳಿಯಲ್ಲ ಅಂತಂದು ಬಕಾಸುರ ಭೀಮಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಹಾಕ್ತಾನ. ಆವಾಗ ಭೀಮ್ एकदम बकासुर कहाँ है बकासुर? देखो एकदम के लिए भीम तटस्थ हो जाता है. कहाँ है बकासुर? ಬಕಾಸುರ್ ಕಹಾ ಹೈ ಬಕಾಸುರ್? ಒಂದು ಕ್ಷಣ ಭೀಮ ನಿಂದಿರ್ತಾನ. ಬಕಾಸುರ ಎಲ್ಲಿದಾನ ಬಕಾಸುರ ಅಂತ ಮತ್ತೆ ಭೀಮ ಪ್ರಶ್ನೆ ಹಾಕ್ತಾನ. ಆಗ ಬಕಾಸುರ ತನ ಮೈ ಹೂँ ಬಕಾಸುರ್, अब बता तो मेरा भोजन क्यों खा रहा है? देखो बकासुर ने आगे उनसे कहा था कि मैं हूँ बकासुर, अब बताओ मेरा भोजन को क्यों खा रहे हो? ಮತ್ತು ಅವಾಗ ಬಕಾಸುರ ಹೇಳ್ತಾನ, ನಾನಾ ಬಕಾಸುರ, ನೀ ನನಗೆ ತಂದಂಥ ಆಹಾರನ ನೀ ಯಾಕೆ ಊಟ ಮಾಡೋತಿದ್ದಿ ಅಂತ ಮತ್ತೆ ಬಕಾಸುರ ಪ್ರಶ್ನೆ ಹಾಕಿದಾಗ ಭೀಮ್ तो है बकासुर? ओ नी दिया बकासुरा, बड़ा झूठ है बे, तो मुझे बहकाता है. अबे तू तो भैंस जैसा है. देखो जो तुम बोल रहे हैं ना वो बिल्कुल झूठ है. बे तू मुझे भगता है, ನನ್ನನ್ನು ಏನು ಮಾಡಂತಿ, ಇಲ್ಲಿ ಅಪಹಾಸ್ಯ ಮಾಡಂತಿ. ತೂ ತೋ ಪೈಸ್ ಜೈಸೆ ದಿಕ್ ರಹೆ. ಅಯ್ಯೋ ನೀನು ನನ್ನನ್ನು ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಂತಿ, ತಡಮಡಿಸೋಂತೀಯ, ನನ್ನನ್ನು ಮೋಸ ಮಾಡೋಂತಿ. ನೀನು ನೋಡ್ರಿ ಎಮ್ಮೆ ಇದ್ದಂಗದಿ, ಬಕಾಸುರ ಅಂತೀಯಲ್ಲ, ನೀ ಬಕಾಸುರ ಅಲ್ಲ ಅಂತ ಭೀಮ ಹೇಳ್ತಾನ. ಆ ಬಕಾಸುರ जबान संभाल कर बोल तो बकासुर से बात कर रहा है. मेरे भैंसे कहाँ है? देखो मेरी भैंसे कहाँ है? अपना जबान संभाल कर बोलो, तुम तो बकासुर से बात कर रहा है, मुझे भैंस कह रहा है. ನೀ ಯಾರ ಜೊತೆ ಅನ್ನೋದು ಮಾತು ಲಕ್ಷ್ಯ ಇರಲಿ, ನಿನ್ನ ನಾಲಿಗೆಗೆ ಏನಿರಲಿ, ಲಗಾಮ್ ಇರಲಿ. ನೀನು ಮಾತಾಡೋಂತಿರೋದು ಬಕಾಸುರನ ಜೊತೆಗೆ. ನನ್ನನ್ನು ಎಮ್ಮೆ ಅಂತಿ,
ಅಂತ ಮತ್ತೆ ಬಕಾಸುರ ಪ್ರಶ್ನೆ ಹಾಕ್ತಾನ. और भीम एक तो तू ही है, एक मुझे समझ ले, तू ही क्या है, भैंस है, मुझे जवान संभाल कर बोलने के लिए कह रहा है, तू ही क्या है, भैंस है, ನೀನ ಎಮ್ಮಿದ್ದಂಗದಿಯೋ, ನೀನ ಎಮ್ಮೆ ನಿಜವಾಗಲು ಅಂತ ಮತ್ತೆ ಎಮ್ಮಿ ಅಂತಂದು ಹೇಳಿ ಭೀಮ जोर से वहाँ अट्टहास से चिल्लाने लगता है. मत भीमा जोरागी मत नगताना. बकासुर, अरे दुष्ट, तो ऐसा नहीं मानेगा, मैं अभी तुम्हें पानी पिलाता हूँ. देखो, अरे दुष्ट, तुम ऐसा नहीं मानेगा, मैं अभी तुम्हें पानी पिलाता हूँ. साबुत न चबा गया तो बकासुर न कहना आ तो. देखो, अरे दुष्ट, मैं अभी तुम्हें सबक सिखाऊंगा यानी पानी पिलाऊंगा. साबुत ना छबा गया तो बकासुर ना कहना आवो तो मुझसे लड़ाई करो. तड़ी दुष्ट, ನೀ ಹೀಗೆಲ್ಲ ಹೇಳಿದ್ರೆ ಏನೂ ಕೇಳೋದಿಲ್ಲ, ತಡಿ ನಿನಗೆ ಈಗ ನೀರು ಕುಡಿಸ್ತೀನಿ, ಈಗ ನಿನಗೆ ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸ್ತೀನಿ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಹೇಳಿದ್ರೆ ನೀ ಯಾವತ್ತಿಗೂ ಏನಾಗಲ್ಲ, ನನ್ನ ಮಾತುಗಳನ್ನ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ, ಬಾ ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ಯುದ್ಧ ಮಾಡ್ಬಾ ಅಂತ ಬಕಾಸುರ ಭೀಮಗೆ ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಆಹ್ವಾನ ಮಾಡ್ತಾನೆ. ಮಕ್ಕಳೇ, ಮುಂದೇನಾದ್ರು ನೋಡ್ರಿ. आने को क्या है, ले आ, कुश्ती लड़ेगा, आ लड़. देखो, भीम ने उनसे कहा था कि आने का क्या बात है, मैं तो यहाँ आ गया हूँ, कुश्ती लड़ेगा मेरे साथ, आ कुश्ती लड़ता है, लड़ा. इस तरह भीम ने उनको लड़ने के लिए प्रोत्साह करता है. ಬರೋದೇನೆ ತೋ ಬಂದ ಬಿಟ್ಟಿನಿ, ನಿನ್ನ ಕಡೆ ಬಂದು ನಿಂತು ಬಿಟ್ಟಿನಿ, ಏನು ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ಯುದ್ಧ ಮಾಡ್ತೀಯಾ, ಬಾ ಯುದ್ಧ ಮಾಡ್ತೀಯಾ, ಮಾಡ್ಬಾ ಅಂತ ಮತ್ತೆ ಆ ಭೀಮ ಆ ರಾಕ್ಷಸ युद्धಕ್ಕೆ ಕರಿತಾನೆ. दोनों कुश्ती लड़ते हैं, शोर मत कर. देखो, भीम ने दोनों कुश्ती लड़ने लगता है. तब बकासुर ने जोर से चिल्लाता है. तब भीम ने उनसे कहता है कि शोर मत कर. ಮತ್ತು ಇಬ್ಬರು ಜಗಳಾಡಕ್ಕೆ ಚಾಲು ಮಾಡ್ತಾರೆ, ಯುದ್ಧ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಚಾಲು ಮಾಡ್ತಾರೆ. ರಾಕ್ಷಸ ಜೋರಾಗಿ ಚೀಲ್ತಾನ. ಅವಾಗ ಭೀಮ ಅಂತಾನ, ಜೋರಾಗಿ ಚೀರ್ಬೇಡ, ಬಾಯಿ ಮುಚ್ಚು ಅಂತ ಜೋರಾಗಿ ಗೊತ್ತಾನ. ಅಬ್ ಬೋಲ್, ದಬಾವು ಗಲ, ಈಗ ಹೇಳು, ಜೋರಾಗಿ ನೀನು ಒಂದು ಗಲನ ಕಪಾಳ ಮುರಿದು ಬಿಡಲಿ ಅದು ಜೋರಾಗಿ ಮತ್ತೆ ಗೊತ್ತಾನ ಭೀಮ. बकासुर चीखता है क्यों बे, 40 साल से एक आदमी, 2 भैंस, एक गाड़ी अन्न रोज खा रहा है, कहाँ है सब. देखो, वो जोर से भीम की प्रवाह से जोर से चिल्लाता है. तब जोर से चिल्ला रहे हो, 40 साल से तुम हर रोज़ एक आदमी, 2 भैंस और एक गाड़ी अन्न खाते रहता है, ये सभी कहाँ गया है. इस तरह भीम ने उनसे प्रश्न पूछता है. ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾನೆ ಭೀಮ, ಜೋರಾಗಿ ಚೀರ್ತೀಯ, ತಡಿ ಅಂತ ಮತ್ತೆ ಜೋರಾಗಿ ಗೊತ್ತಾನ. ಮತ್ತೆ ರಾಕ್ಷಸ ಜೋರಾಗಿ ಚೀರ್ತಾನ. 40 ವರ್ಷದಿಂದ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ 2 ಎಮ್ಮೆ ಒಂದು ಗಾಡಿ ಅನ್ನ ತಿಂದಿದ್ದು ಎಲ್ಲ ಎಲ್ಲಿ ಹೋತದು ಅಂತಂದು ಆ ರಾಕ್ಷಸಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಹಾಕ್ತಾನ. निकाला मारता है, अबे सुनता नहीं, बक छींकता है. भीम अट्टहास करता है. देखो, जोर से भीम फिर एक बार प्रवाह करता है. तब जोर से और एक बार बकासुर चिल्लाता है. तब भीम ने अट्टहास से और एक बार कहता है, चिल्लाओ मत. ಮತ್ತೆ ಒಂದು ಜೋರಾಗಿ ಭೀಮ ಬಕಾಸುರ್ಗೆ ಮತ್ತೊಂದು ಗುತ್ತಾನ. ಮತ್ತೆ ಅವ ಜೋರಾಗಿ ಚೀರ್ತಾನ. ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತೀಯಲ್ವ, ಮತ್ತೆ ಚೀರ್ತೀಯ ಅಂತ ಮತ್ತೆ ಭೀಮ ಸಿಟ್ಟಿಗೆ ಹೇಳ್ತಾನ. ಅಬೇ चीखता क्यों है, चुप रहा, मैं कहता हूँ चुप रहा, अबे सुनता नहीं. बक चीखता है, बड़ा जोर लगाता है और उसकी आंखें फट जाती है. तो ले, चारों ओर धरती पर पटकता है, अभी तेरा 2 टुकड़े किया देता हूँ. चीर देता है. एक भयंकर चीख के साथ राक्षस मर जाता है. भीम अट्टहास करता है. दोनों भी युद्ध करने लगता है यानी लड़ने लगता है. और भीम ने उसको ज़ोर ज़ोर से प्रवाह करता है. बाद में ज़ोर से भीम ने उसको मारता है. वो ज़ोर से चिल्लाता है, तब चुप रहो, कितने बार मैं तुम्हें बताया हूँ, सुनता नहीं. और उसका आंखें को हाथ डालकर फाड़ देता है और उसे ज़ोर से उन्होंने मारता है. तब वो ज़ोर से एक चिल्लाकर राक्षस का प्राण वहाँ चला जाता है. तब भीम ने अट्टहास करते हुए इधर उधर चलने लगता है. ಆ ಭೀಮ ಜೋರಾಗಿ ರಾಕ್ಷಸನಿಗೆ ಜೋರಾಗಿ ಹೊಡಿತಾನ. ಆ ಒಂದು ರಾಕ್ಷಸ ಜೋರಾಗಿ ಚೀರ್ತೈತಿ. ಎಷ್ಟೊಂದು ಹೇಳಿದ್ರು ನೀ ಕೇಳೋದಿಲ್ಲ, ನಿಲ್ಲ ಅಂತಂದವನ ಭೀಮ ಆ ರಾಕ್ಷಸನ 2 ಕಣ್ಣುಗಳನ್ನ ಕಿತ್ತು ಬಿಡ್ತಾನ. ಮತ್ತು ಚೀರ್ತೀಯ ಅಂದವನ ಭೀಮ, ಇನ್ನಿಲ್ಲೋ ನಿನ್ನ ಶರೀರನ 2 ಭಾಗ ಮಾಡಿಬಿಡ್ತೀನಿ ಅಂದವನ ಜೋರಾಗಿ ಅವಂಗ ಪ್ರವಾಹ
ತನ್ನ ಒಂದು ಕೈಯ ಮುಷ್ಟಿಯಿಂದ ಗುತ್ತನ ರಾಕ್ಷಸ ಜೋರಾಗಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಚೇರಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ಬಿದ್ದು ತನ್ನ ಪ್ರಾಣ ಕಳ್ಕೊತಾನ ಅಲ್ಲಿ ರಾಕ್ಷಸ. हा 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 मर गया, चिंटी की तरह मर गया, वाह बेटा. देखो किस तरह मर गया हो, हा 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 मर गया, चिंटी की तरह मर गया. ಮತ್ತು ಆಯ್ತನ ಓ ರಾಕ್ಷಸ ಸತ್ತು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟ, ಬಕಾಸುರ ಸತ್ತ, ಒಂದು ಸಣ್ಣ ಇರ್ವಿ ರೀತಿಯಾಗಿ ಸತ್ತು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟ. ಎಂಥ ರಾಕ್ಷಸ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದ, ಸಣ್ಣ ಇರ್ವಿ ರೀತಿಯಾಗಿ ಸತ್ನಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನ. उसी समय बड़े जोर का शोर उठता है, राक्षस लोग दौड़कर आते हैं, कांपते कांपते भीम को देखते हैं. देखो उसी समय बकासुर का सैनिकों वहाँ आ जाता है और दौड़कर आते हैं. भीम को देखकर वो डरने लगते हैं और कांपते कांपते भीम को वो देखने लगते हैं. ಅದರ ಸಮಯದೊಳಗೆ ಮತ್ತೊಂದು ಒಂದು ಗದ್ದಲಾಗುತ್ತಾ ಬಕಾಸುರನ ಸೈನಿಕರಲ್ಲಿ ಓಡಿ ಬರ್ತಾರ. ಭೀಮನ್ ನೋಡಿ ಎಲ್ಲರೂ ನಡಗಕ್ಕೆ ಚಲೋ ಆಕ್ಕಾರ. ಭೀಮ್, ಓಹೋ तुम बकासुर का सिपाही हो, खबरदार, जो अब शरारत की, रहना तो रहो पर गाँव वालों की तंग ना करना, समझे? जाओ, भागो, ले जाओ इस लाश को. किसी की बोल नहीं निकलती, सभी भयातुर से खड़े रहते हैं. अब सुनते नहीं, लाश को उठाकर नगरी के दरवाजे पर रख दो, जिसे सब गाँव वाले देख ले. देखो बाद में वो बताता है कि बकासुर का सिपाहियों को खबरदार, आज के बाद गाँव वालों को तुम तो तंग किया तो आपका भी हालत ऐसा ही हो जाएगा. आज के बाद आप किसी को भी नहीं सताना है और ले जाओ इस लाश को और नगर के द्वार पर लगाओ, यानी द्वार पर इस लाश को रख दो. इस तरह भीम ने उनको बताते हैं. ಮತ್ತು ಭೀಮ್ ಹೇಳ್ತಾನ, ನೋಡ್ರಿ ನೀವೇನಾದರೂ ಈ ಊರಿನ ಜನರಿಗೆ ತೊಂದರೆ ಏನಾದರೂ ಕೊಟ್ರಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಗತಿನೂ ಇದೇ ರೀತಿ ಆಗುತ್ತಾ. ತೋರಿ ಈ ಒಂದು ಹೆಣ ತೊಗೊಂಡೋಗಿ ನಗರದ ಒಂದು ಪ್ರಮುಖ ದ್ವಾರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಹಾಕ್ರಿ, ಬಕಾಸುರ ಸತ್ತಾನ ಅನ್ನೋ ಒಂದು ವಿಷಯ ಊರಿನ ಎಲ್ಲರಿಗೂ ತಿಳಿಲಿ ಅಂತ ಭೀಮ ಹೇಳ್ತಾನ. ಅವಾಗ ಏಕ್ ರಾಕ್ಷಸ್ हकलाते हुए, जी जी अच्छा, जो आप जो बोल रहे हैं ना वो हम करते हैं. इस तरह डरते हुए वो उसका लाश, यानी बकासुर का लाश लेने के लिए, लाश लाने के लिए, उस लाश को लेने के लिए वहाँ आता है. ಆಗ ಮತ್ತೆ ಭೀಮನ ಒಂದು ಮಾತು ಕೇಳಿ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ರಾಕ್ಷಸ, ಆಯ್ತಾಯ್ತು ರೀ, ನೀವೇನು ಹೇಳ್ತೀರಿ, ಹಾಗೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಮತ್ತು ಬಕಾಸುರನ ಒಂದು ಹೆಣ ತೊಗೊಂಡು ಹೋಗೋಕ್ಕೆ ಅವ್ರು ಬರ್ತಾರೆ. ಭೀಮ್ और आदमियों को मत खाना, देखो आप लोग आदमियों को मत खाना. ಭೀಮ್ ಹೇಳ್ತಾನ, ನೀವು ಯಾರು ಒಂದು ಜನರಿಗೂ ತೊಂದರೆ ಕೊಡಬಾರ್ದು. ಸಭಿ ರಾಕ್ಷಸ, ಜಿ ಜಿ ನಹಿ ನಹಿ, ಅವಾಗೆಲ್ಲ ರಾಕ್ಷಸ ಇಲ್ಲಿಲ್ರಿ, ಯಾರೂ ನಾವೇನು ಕಾಡಿಸೋದಿಲ್ಲ. ಭೀಮ್, ಚಲೋ ले चलो उठाकर, देखो इस तरह बकासुर का लाश को उठाकर ले चलो. ಮತ್ತು ಭೀಮ್ ಹೇಳ್ತಾನ, ನೋಡ್ರಿ ಈ ಒಂದು ಹೆಣ ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ರಿ ಎಲ್ಲರೂ. वे डरते डरते लाश उठाकर जाते हैं. भीम अन्न के पांखे मारता है हुआ उनके पीछे पीछे जाता है. वहाँ दूसरा पर्दा, यानी एकांकी का दूसरा पर्दा गिरता है. ಒಂದು ಎಲ್ಲ ಒಂದು ರಾಕ್ಷಸರು ಆ ಹೆಣನ ಎತ್ಕೊಂತಾರ. ಭೀಮ ಆ ಒಂದು ಚಕಡಿ ಒಳಗೆ ಅಣ್ಣನ ಉಂಡೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ತಿನ್ಕೊತ ಅವ್ರ ಹಿಂದಿಂದನ ಚಕಡಿ ಹಿಂದಿಂದ ಹೋಗ್ತಾನ. ನಿಧಾನವಾಗಿ ಏಕಾಂಕಿಯ ಒಂದು ಎರಡನೇ ಪರದೆ ಮುಚ್ಚುತ್ತಾ. इलिगे ಒಂದು पाठ मुगीತು मकड़े. अगले क्लास में और एक पार्ट में आपको मैं सबको मिलूँगा. आप सबको भी बहुत बहुत धन्यवाद.